खाजगी शैक्षणिक संस्थेत आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं इतर राज्यात नसेल तर तिथे लागू करावा अशी भूमिका कदाचित असेल. खाजगी संस्थांमध्ये म्हणजे ज्या अनुदानित आहेत, शासकीय अनुदानित संस्था आहेत, बाकी संस्थांमध्ये जे विना अनुदानित आहेत तिथे मात्र कुठलंही आरक्षण नाही. पण त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण असावं ही जयराम रमेशजींची मागणी योग्य आहे. आणि उद्या कंत्राटी पद्धतीमुळे महाराष्ट्रात काय देशामध्येच आरक्षणावर गदा आलेली आहे. आरक्षण संपवण्याचा वेळच भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण करून कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती सुरू आहे. त्यामध्ये कुठलेही आरक्षण संबंध येत नाही. 2 लाख पद आता कंत्राटी पद्धतीनं भरली जात आहेत, भरत आहेत. म्हणजे आरक्षण राहिलं कुठे? आणि खाजगी संस्था या धनधान्याच्या संस्था असतात, त्या काही सामान्य माणसाच्या नसतात. तिथेही तुम्ही मेरिटवर सिलेक्शन करत असताना तिथे कॅटेगरीच्या लोकांना योग्य संधी मिळाली पाहिजे. ही रमेशजीची मागणी अत्यंत योग्य आहे आणि ते सरकारने ते अंमलात आणली पाहिजे.